करतात आजच्या दिवसातून. दोन फलंदाज मार्गस्थ होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर संदीप आणि तदनंतर संकेत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झाले. सलामीवीर गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर सदानंद जाधव हा सुसज्ज झालाय. इथून बघायचं झालं तर या दोन षटकांमध्ये काय एक्झॅक्टली रणनीती असेल हे सुद्धा बघणं योग्य असेल, कारण की वेळ आपल्याकडे थोडासा कमी आहे. म्हणून आपण दोन षटकांचे सामने सेमीफायनल आणि फायनल संकेत आणि तदनंतर संदीप अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. खूप सुंदर अशी स्पर्धा. मागील 5 दिवस या स्पर्धेचा लेखाजोखा संपूर्ण आमच्यापर्यंत पोहोचवला आमचे डिजिटल ऑपरेटर ऋषी असतील. त्यानंतर अगदी आपण बघू शकता स्कोररच्या भूमिकेमध्ये प्रमोद असतील, भरत असतील. चांगल्या पद्धतीने तदनंतर आजच्या दिवसामध्ये कमलाकर दिवा यांना सुद्धा आपण बघितलं. या संपूर्ण दिवसामध्ये यांची सुद्धा साथ खूप महत्वाची होती. 3 काउंट होतील पंच. तदनंतर पहिला चेंडू मार्गस्थ होईल. या आपण सर्वांनी मिळून काउंट करूया. 3, 2, 1 लेट्स प्ले. टाळ्यांच्या गजरामध्ये दोन्ही संघांना आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत. पहिला चेंडू हवेमध्ये, झेल घेण्याची संधी. महेश या झेल खाली, परंतु थोडासा ड्रॉप होतोय. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेकरिता कॉल. दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण झाली. डीप मध्ये प्रोटेक्शन होतं, परंतु चेंडू थोडासा लो राहिला. हा झेल बघण्याकरिता थोडासा सोपा वाटला, परंतु जोपर्यंत अगदी बघायचं झालं तर मैदानाच्या आतमध्ये तो झेल खूप कठीण होता. की धावत पडत फोर्स पुढच्या दिशेने आणि तिथून मात्र कॉन्सन्ट्रेट होतं चेंडू पर्यंत, परंतु इन मोमेंटला चेंडू हातातून पडलाय. 2 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. वैयक्तिक आणि सांघिक खातं यावेळेस ओपन केलं जात आहे. ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस अतिशय सुरेख डिलिव्हरी, चांगला बाउन्स बघायला मिळाला. हा सरप्राइझिंग बाउन्स आहे या खेळपट्टीवर. म्हटलं की डीजे विस्फोट जाधवपाडा होम ग्राउंडवर हा त्यांचा बाले किल्ला आहे. त्यांना जर पराभूत करायचं असेल तर इथे तुम्हाला पराक्रम सुद्धा त्याच पद्धतीने करावं लागेल, परंतु विसरून चालायचं नाहीये. ही कालिका माता पालवली संघ सुद्धा आजच्या दिवसातून क्वालिफाय झालाय. म्हणजे या संपूर्ण दिवसामध्ये या संघाने सुद्धा डिटर्मिनेशन आणि तदनंतर बघायचं झालं तर क्वालिफिकेशन मध्ये अव्वल स्थानी बघायला मिळाला. ऑन साइडला फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक यावेळी जजमेंट करतायत. ते म्हणतायत दर्शक चेंडू झालाय फ्लाय. धडक बेधडक 6. साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 8 या अंकांवर. चांगला स्ट्रोक यावेळेस एक्झिक्युशन प्रॉपरली बघायला मिळाला संदीपच्या बॅटमधनं. पाडच्या साह्याने चेंडू यावेळेस सपीट होत आहेत. डॉट बॉल येतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडू डॉट बॉल, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर डॉट बॉल. अतूट प्रतिसाद आपण बघू शकता प्रेक्षकांचा लाभलाय. 5वं आयोजन मी बघू शकतायत, परंतु एवढं प्रेक्षक वर्ग या 5व्या आयोजनामध्ये कधीच बघायला मिळाला नाही. हेच खास करून क्रिकेटवरचं प्रेम आहे. अंतराईज प्ले अँड मिस होत असताना एक षटकार आल्यानंतर 2 चेंडू डॉट झाल्यात, म्हणजे त्या षटकाराची किंमत इथून 0 झालाय. म्हणूनच ग्लान्स करणं थोडंसं महत्वपूर्ण गोष्ट आहे. कॅल्क्युलेशन रिक्स नो डाऊट मोठ्या फटक्यांकरिता जात आहेत, परंतु सन्मान देणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि इथून आपण बघू शकता 8 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. मोठे फटके मारण्याकरिता प्रयत्न करत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे लॉंग लेग रिजन मध्ये. एक धाव तर कंप्लीट झालाय. जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल तोपर्यंत या 2 धावा निश्चित स्वरूपी कंप्लीट झाल्यात आणि 2च धावेवर समाधान हे व्यक्त करावं लागेल. दुहेरीच्या साह्याने पहिल्या षटकाचा खेळ हा कंप्लीट झालाय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आहे बोर्डवर. प्रथमतः फलंदाजी करताना ही कालिका माता पालवली हा संघ जाऊन पोहोचलाय 10 रन्स ऑन कार्ड 10 या अंकांवर. लागल्या सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर विचार विनिमय झाला आणि पंकज जाधवला यावेळेस आणलं गेले गोलंदाजी मार्गवर. विश्वास दर्शवलाय महेंद्र याने पंकजवर. चांगली गोलंदाजी करू शकतो. सेकंड स्पेल मध्ये पंकजाची निर्णायक अगदी कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण बघितलं. खूप चांगल्या पद्धतीचा खेळ त्याच्या माध्यमातून सुद्धा आकारला गेला होता, तर आजच्या दिवसामध्ये कंटिन्यू केलंय. म्हणजेच लय तोडली नाहीये आतापर्यंत, तरी त्याच मोमेंटमने जाण्याचा प्रयत्न आहे. कॅन इम्पॉसिबल काही अशक्य नाहीये क्रिकेटमध्ये, सातत्याने आपण म्हणतोय. अंतराईज प्ले अँड मिस. चांगला डप्पा, चांगली लाईन. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण बघू शकताय
राऊंड बॉम्ब ऍक्शन आहे. अॅक्युरेट खेळी करावी लागेल. जुनी मैदानाच्या आतमध्ये राम याचं येणं शेष आहे, परंतु इथून 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणून थोडस अटॅकिंग माइंडसेट असणं या 2 षटकांमध्ये खूप महत्वपूर्ण होतं. दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत. जोरकस मारण्याचा प्रयत्न, धाव घेण्याकरिता फोर्स झाल्यात आणि इथे खेळाडू बाद होईल. संदीप याला परतावं लागेल. एक एंडे स्ट्राईक रोटेशन महत्वाची, तर दुसरा एंडे फलंदाज बाद झालाय. राम मैदानाच्या आतमध्ये, काही तो राम मैदानाच्या आतमध्ये धावा करेल. काय असेल, काय बिघडेल, या ऐकूया आपण पुन्हा एकदा एक सुंदर गीत. 10 या अंकांवर स्थित आहे. इथे चेंडू गॅदर होऊ शकला नाही. स्ट्राईक रोटेशन झाली, परंतु महत्वपूर्ण काय तर फ्रेश फलंदाज राम मैदानाच्या आतमध्ये आहे. रामने आजच्या दिवसामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी करून सोडली आहे. रोज राम मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पंकज गोलंदाजी मार्कवर सुसज्ज होईल. यावेळेस क्षेत्ररक्षण आपण बघू शकतायत डीपेक्स टाकावर प्रमोद याला आपण बघताय, त्यानंतर कांतील आपण बघू शकतायत लॉंग ऑफ रिझन मध्ये. लॉंग ऑन रिझन मध्ये महेश याला आपण बघू शकताय, त्यानंतर सदानंद डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये एक डीप मिड विकेट आहे. छोट्या मुलांचा हर्ष उल्हास खूप आहे. टाळ्यांचा प्रतिसाद, टाळ्यांचा गजर खूप महत्वाचा. ऑन साईडला वळवलं गेलं इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक यावेळेस वेगाने पुढे जात आहेत, परंतु 2 क्षेत्ररक्षकाच्या अगदी मधोमध चेंडू झालाय फरार. या मिळतात दर्जेदार 4 धावा. पोचले 14. क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, त्या दिशेने 2 क्षेत्ररक्षकांमध्ये थोडीशी गफलती आणि गफलतीचा परिणाम 4 धावा. संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे. चौकार आलाय 14 या अंकांवर. त्यावेळेस लिव केलं या चेंडूला. आपण वळतायत, व्हाईटचा इशारा आला. एक अतिरिक्त धावेचा सहारा मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 15 या अंकांवर. करावं लागेल आई कालिका माता पालिवली या संघाचं, तदनंतर चांताराचा पालिवली संघाचं सुद्धा. आणि क्वार्टर फायनल 2 मध्ये अगदी बघायचं झालं तर मध्ये श्री साई राऊताचा पाडा या संघाला पराभूत केलं. त्यावेळेस ऑन साईडला वळवलं गेले. क्षेत्ररक्षक यावेळेस सुसज्ज आहे. पुन्हा एकदा चुकी झालंय. ह्या मुवमेंटला या चुक्या कुठेतरी थोड्याशा दुखापत होतील, परंतु दूध उतू गेल्यानंतर शोक करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. खूप पछताए क्या हुए जब चिडिया चुक चुकी खेत. टायमिंग आणि या चौकाराच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 19 या अंकांवर. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये. प्रमोद यावेळेस आपण बघू शकता वन बाउन्सने कलेक्शन करतोय. जोपर्यंत फेकी आलाय तोपर्यंत या 2 धावा निश्चित स्वरूपी कंप्लीट केल्या जात आहेत. आणि दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 21 या अंकांवर. या षटकातील आतापर्यंत जवळजवळ 5 चेंडूंचा खेळ हा कंप्लीट झालाय. 21 धावा म्हणजेच कन्व्हिन्सिंग टोटल आहे. हाच्या वरती मात्र संघ तर पोहोचलाय. इथून आपण बघू शकता स्ट्रॉंग फिनिश होईल का राम मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक महेश तो चुकी करणार नाहीये. शेवटच्या चेंडूवर विकेटचं पतन होत आहे. म्हणजेच एक इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलक बोर्डवर आहे 21 या अंकांवर. आणि इथून विजयी व्हायचं असेल, या डीजीबी चषकावर नाव कोरायचं असेल, तर तू बनवावे लागतील डीजीपी स्पोर्ट जाधव पडे या संघाला 22 धावा येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. जास्त वेळ जाणार नाहीये. प्लीज लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवण्याकरिता उतरा, ही विनंती असेल. घेऊया एक सुंदर असं गीत आणि तदनंतर मैदानाच्या दिशेने
टार्गेट हे अगदी समोर असणार आहे आणि हे टार्गेट सोपं नसणार आहे कारण की समोरकडे गोलंदाजी सुद्धा त्याच पद्धतीची आहे. संदीपचं आव्हान असेल, संकेतचं आव्हान असेल, कशा पद्धतीने पार पडेल हे सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. प्रत्येक धाव आणि प्रत्येक विकेट खूप महत्वाची आणि त्याचा सारांश खास करून शांताराम नांदगावकर सरांनी आपल्या कवितेमध्ये योग्य त्या पद्धतीने म्हटलं आहे. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. विशाल ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी, भाव तुझा येतात जपुनी जमेवशी आपली तू खेळली. फाळ करे बघ गोलंदाजी संकटे चेंडू फेकी, तपवताली झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तरच तुझला मिळेल एक धाव. चतुर आणि चालाक जो जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. सुंदर अशी कविता सुनील गावस्कर लिटिल मास्तर यांचे बोल आणि शांताराम नांदगावकर यांचे हे प्रस्थापित कविता आपल्याला बघायला मिळाली. एक षटकाराकरिता पहिले चेंडूवर षटकार येतोय तर ₹100 कॅश प्राइज. गोलंदाजी ट्रॅकवर संदीप सुसज्ज होत आहे. स्ट्राईक बॅटिंग स्ट्राईक रेटला महेंद्र. पहिला चेंडू ऑन साईडला वळवला गेलाय. अगदी आपण बघू शकता क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. थोडंसं फंबल झालंय. फंबलचं कारण ना मुन्ना ना, या पद्धतीच्या चुक्या तुम्ही करू शकत नाही. या प्रत्येक धाव या अगोदरच आम्ही म्हटलं कवितेमध्ये की लाईफ लाईन आहे. सिंगलला डबल मध्ये परिवर्तित केले गेले. 2 धावा येत आहेत. संदीप गोलंदाजी ट्रॅकवर 2 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस सुसज्जित होत आहे. तर संदीप केलं या चेंडूला आपण वळतायत. फ्लाय करत असताना वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धावेचा सहारा मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक गोलवर जाऊन पोहोचलाय. ते म्हणजे 3 या अंकांवर 3 रन्स ऑन कार्ड. चांगली गोलंदाजी त्याने आज केले संदीप याने आणि महत्वाच्या सामन्यामध्ये अजून सुद्धा आपलं अस्तित्व जर निर्माण करायचं असेल तर इथून तुम्हाला चांगली गोलंदाजी होणं महत्वाची भूमिका असेल. साईडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल. खराब क्षेत्ररक्षण झालंय. पुन्हा एकदा एकेरीला दुहेरी धावेमध्ये परिवर्तित केलंय. चेंडू पर्यंत जाणं खूप महत्वाची गोष्ट आहे. अगदी इथून या चुक्या कराल तर नक्कीच खडे बोल ऐकावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. कारण की जी आतापर्यंत जी मेहनत केली ती थोडीशी अजून सुद्धा बाकी आहे. जे सुद्धा गावदेवी पालिवलीकर या सामन्याला बघतायत. आपल्या संघाला पाठपुरावा करण्याचा प्रयत्न संपूर्ण संघ आणि खूप महत्वाचा आहे. एकाच गावातील संघ जरी असले तरी सुद्धा पाठपुरावा ही खूप महत्वाची भूमिका क्रिकेटमध्ये. कुठा चेंडू ऑन साईडला बनवलंय. हा 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 अपना फटका 440 का चटका 6. खूप चांगला फटका. फुलटॉस होता आणि तिथून कन्वर्ट सुद्धा योग्य पद्धतीने केलाय. स्लॉक स्वीप फ्लॅट 6. ड्राईव्ह केलं या चेंडूला. थर्ड मॅनच्या रिझन मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होत आहे. आउटफील्ड त्या दिशेने फास्ट आहे परंतु एन मुवमेंटला चेंडू लाईन क्रॉस करतोय. 4 धावा. 4. काट जाऊन पोहोचले बोर्डवर. एकंदरीत 15 अंकांवर. 2 चेंडूंचा खेळ अजूनही 3 शिल्लक असेल म्हणून स्ट्राईक रोटेशन जिथे तुम्ही क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत गफलती केल्या तिथून हा परिणाम सोसावा लागतोय. मार्जिन ऑफ इरर असतं क्रिकेटमध्ये. तुम्ही करू शकत नाही या स्टेजला येऊन. यावेळेस लिव्ह केलं या चेंडूला. व्हाईटचा इशारा. अतिरिक्त धावेचा सहारा. अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 16 या अंकांवर. 16 रन्स ऑन कार्ड. 16 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जातात. इथून 6 धावेंचं लक्ष हे समोर असेल. दीपेला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्ज होतोय. चांगली लाईन चांगली लेंथ बघायला मिळाली.
सुरेट बाउन्सने हा चेंडू निघून गेलाय. 1 फॉर दी ओव्हर असा इशारा दिलाय पंचांच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय. येणारे 7 चेंडू आणि विजयी होण्याकरिता अजून सुद्धा 6 धावांचं लक्ष आहे. काही ते स्ट्रॉंग फिनिश केलं जाईल का, म्हणून मी म्हटलं की हा बाले किल्ला आहे डीजेबी करांचा आणि तो भेदणं थोडंसं अशक्य आहे. आणि इथून गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा संदीप. जोरकस मारण्याचा प्रयत्न. अजून कहाणी में ट्विस्ट शिल्लक असेल का, कारण की 6 चेंडूंमध्ये 6 धावेंचं इथून लक्ष आहे. म्हणूनच खूप महत्वाचा हे 2 चेंडू होते आणि महत्वाच्या या 2 चेंडूंमध्ये 2 चेंडू डॉट आलेत. आता इथून 6 चेंडू आहेत. 6 चेंडूंमध्ये 6 धावेंचं लक्ष हे समोर आहे. अशक्य असं काहीच नाही. क्रिकेटमध्ये हे सातत्याने आपण बघितलंय. अशक्य या गोष्टीमध्ये शक्य लपलंय. म्हणून हे तुम्हाला जर कंप्लीट करायचं असेल तर इथून चांगली गोलंदाजी होणं खूप महत्वाची भूमिका आहे. म्हणूनच प्रभू श्रीकृष्णाने सुद्धा आपल्या भगवद्गीतेमध्ये एक सुंदर गोष्ट सांगितलंय. आयुष्यात देवदेव करणाऱ्या माणसाला देवा करून मागावं लागतं. परंतु आयुष्यात जर तुम्ही चांगले काम कराल, चांगले कर्म कराल, तर जे तुम्हाला हवंय ते देवाला तुम्हाला द्यावंच लागतं. हीच ती वेळ आहे काहीतरी करून दाखवायची. 6 चेंडूंमध्ये 6 धावा जर इथून डिपेंड झाल्या तर एक वेगळा रेकॉर्ड प्रस्थापित होईल. कारण की फायनल मध्ये आतापर्यंत तरी आपण तो बघितला नाहीये. नो डाऊट. 6 चेंडू आहेत. 6 धावेंचं लक्ष. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही अनुभवी फलंदाज. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू तर इथे डॉट आलाय. 5 चेंडू आहेत. विजयी होण्याकरिता 6 धावेंचं लक्ष इथून समोर आहे. या कठीण काळातून संघाला बाहेर काढायचं असेल तर स्वतःला नेहमी सांगा की शर्यत अजून संपली नाही, मी अजून जिंकला नाही. मैदानाच्या आतमध्ये येणारे 5 चेंडू 6 धावेंचं लक्ष. यावेळेस लिव्ह केले या चेंडूला. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावा तुम्ही देऊ शकत नाही कारण की तुमच्याकडे धावसंख्या खूप कमी आहे. येणारे 5 चेंडू विजयी होण्याकरिता 5 धावेंचं लक्ष हे समोर असेल. कोण असेल डीजेबी चषक 2024 चा मानकरी. ऑन साईडला खेळ खल्लास 2024 डीजेबी चषक नावे केलाय डीजेबी करांनी आणि हा बाले किल्ला भेद ठेवलाय. व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन टू यू ऑल टीम.